नमस्कार सगळ्यांना. कसे सगळे बरे आहेत ना? तर बघा, आज आहे 25 तारीख आणि आज आहे आमच्या ओमडाचा वाढदिवस. तर ओमडाच्या वाढदिवसाला माझ्याकडून आणि माझ्या पूर्ण परिवाराकडून खूप 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 साऱ्या शुभेच्छा. तर गेल्या वर्षी तुमचं दाजी, मी, माझी सासूबाई, माझी जाव आणि दीर आम्ही सगळीजण आहे ना बर्थडेला गेलतो ओमाच्या. आणि इतका पाऊस होता ना, ढगफुटी झालेली, इतकं पाणी वाहत होतं मापाच्या बाहेर. आणि पावसात तसल्या आम्ही भिजत आहे ना थांबत गेलतो. सगळ्या इथून तिथून पाऊस बंदच नव्हता. जरा कमी आला की चालायचो पावसात, आणि म्हणजे गाडीवरती बरं का, आणि जास्त आला की थांबायचो कुठंतरी आडोशाला. असं करत करत आम्ही ना बारामती गाठली होती ह्या टायमापतोर, आहे का नाही. आणि ह्या वर्षी ना इथंच आहे. भावड्याचा फोन आलता, ताई वाढदिवसाला ये म्हणून. भावड्याला म्हणलं, भावड्या काय वाढदिवसाला यायला जमायचं नाही, तुम्ही वाढदिवस साजरा करून घ्या म्हणलं मस्त असा छोटा मोठा. तर चालतंय म्हणला, बघू मग आल्यावरती येईन म्हणलं तुझ्याकडं. तर इकडं ना तुमचं दाजी ना कांदा भरतात बघा. थोडासा कांदा ना राहिला होता, म्हणजे दाजीच नाही मी पण भरत होती, पण म्हणलं लय वारं कावार सुटलंय, आबाळ आले, तर थोडासा व्हिडिओ घ्यावं आणि तुम्हाला सांगावं म्हणलं आमच्या इकडचं वातावरण, आणि ओमडाला पण वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यावं म्हणून मी व्हिडिओ सुरुवात केली या. तर हे कांदा आहे ना आपला बघा थोडासा राहिला होता भरायचा, आणि जाळी आपल्याकडची संपली होती सगळी, म्हणजे पूर्ण भरली होती. तर मग दाजींनी ना त्यांच्या मित्राकडनं जाळी आणली, आणि ती जाळी, त्या जाळीमध्ये राहिलेला कांदा आम्ही दोघांनी टाकून घेतला बघा. ही शेवटची पाठी होती ना, म्हणलं राहिले थोडंसं आहे तुमचं, तर हा पाठी राहिली ना, या या हा. हे काय, ही एक जाळी भरली, ही एक भरली, आणि हे बघा एवढी अशी आली. तर ही पूर्ण भरायला अजून कांदा आहे आपल्याकडे शिल्लक, भरण बहुतेक असं वाटतं या. तर ही जाळी नव्हती त्याच्यामुळे राहिलं होतं भरायचं, नाहीतर इकडं भरण्याऐवजी ही जाळी इथं पूर्ण भरली असती, कारण ह्या साईडला आडोस आहे ना आणि ह्या साईडला ओपन आहे. तर असू द्यात, चला हवा मस्त अशी लागते त्याला, म्हणजे काय टेन्शन नाही खराब व्हायचं. आणि इकडचं पण सगळं आता पटांगण झालं बघा. इकडं मस्त असं ना पटांगण करून घेतलं या. आणि इकडं आणली पाठी तर दाजींनी तुमच्या, हा या टाकून या. तुम्ही काल इथं सगळं हे केलंय ना ते दाखवते. आणि आज पण इतकं आबाळ आले ना, वारं सुटलं इकडं बघा, काळ भंगार आबाळ आलंय. आणि आताच जावई बापूंचा फोन आलता की तिकडच्या साईडला पाऊस लय चालू या भरपूर, म्हणून व्हिडिओ कॉल करून दाखवला असं सांगितलं. स्वीटीचा फोन चालूच आहे बघा. भरपूर असा पाऊस आलेला आहे. आज सोमवार दिवस आहे आणि जीवरचा आज बाजार असतो स्वीटीच्या गावचा. तर बाजाराला जायचं हे ते चालू होतं त्यांचं बोलणं. तर मी म्हणलं मी व्हिडिओ घेते, आबाळ हे आले सांगते आपलं यूट्यूब फॅमिलीला, त्याच्यामुळे मी आपलं व्हिडिओला सुरुवात केली आहे. तर इकडे बघा, इथला ना सगळा ही पुदिना तुमच्या दाजींनी काल काढून टाकला, स्वीटीने तुमच्या दाजींनी दोघांनी मिळून बरं का. तशा ये इकडं हवेला. आणि सगळा पुदिना ही काढून टाकल्यावरती ना इथं चाफ्याची फुलं ना खाली पडलेली, चाफ्याच्या खाली पडलेली एकदम स्पष्ट दिसायला लागलेत बघा, मस्त अशी. तशा ये ना इकडं ग, हे बघा मस्त अशी दिसायला लागल्यात. तुळशीची मंजुळा आली संग, बघितलं का कसली भारी दिसते ती फुलं. लय दिवसातनं दाखवलेत मी ही फुलं आज तुम्हाला. आणि इकडे आहे ना बघा, अयो इकडचं पण काढलं वय, आयुष्यपत. ही विषय काय झाला माहितीये का, इथं मी झाडं लावली ती ना, ह्याच्यात आहे ना हे लाजळचं झाड आहे ना, लय असं पांगलं होतं, भरपूर झालतं. म्हणून दाजींना म्हणलं एका साईडचं ना लाजळचं झाड काढून टाका आणि एका साईडचं राहू द्या. आणि ही भिजवून घेतले ना आज, तर ओलं झाले तर निघण म्हणलं. त्याच्यामुळे मी दाजींना सांगितलं होतं फक्त आपण काढू म्हणलं, काढून पण टाका म्हणलं नाही, आपण काढू म्हणलं. चालतंय म्हणलं मी, कशाची इकडं नादी लागली तर दाजींनी हिटलं पण काढलं, हिटलं पण. हे बघा हिट्ट पूर्ण झाड होतं. म्हणलं पाला बिला आलेला ना ह्याच्यातून काढतात नाही, कारण ह्याला ना काट हे असतात ना. तर हे बघा काय उपटून काढलंय, काय तोडून काढलं या. तर हिटलं पण काढलं आणि हिटलं पण काढून टाकलं. रे देवा, काय नाही खरं. आपलं टाइमपास नाही करमलं की लाजवळच्या झाडापाशी येऊन बसायची मी. तर दोन्ही पण काढून टाकली दाजींनी झाडं. ती एकतर किती दिवसातनं किती मेहनतीने कसलं भारी झाडं आलती, कसली भारी पानं होती त्याला. ही म्हणलं ह्याच्यातली घाणघुण, ह्याच्यातला कचरा, ही आता कांद्याचा जांभळीचा पाला ही पडलेला ना, त्याच्यामुळं त्याचं येला असं, म्हणजे ते फांद्या पांगल्या होत्या ना आणि त्याला काटा असते. तो चहा ठेवला होता मी, ती कर ना बंद मग. आणि का इथलं काढायचं, तिथं दाजींनी तिथलं पण काढून टाकलं ग बाई. काय नाही खरं, कसलं भारी आलतं लाजळूचं झाड माझं.
जांभळं वाऱ्याने लय पडते ती. पिकल्या ती ना आता बरीच पिकल्या ती, वरच्या साईडला पण सगळी पिकल्या ती जांभळं. अवघ अयो ताई जांभळं किती पिकल्यात हो. होय हो, कसली जांभळं पिकलीत ती रे. लय जांभळं पिकले ती. कुठे गेलं ग पप्पा? ताई पप्पांनी दोन्ही पण लाजवळची झाडं काढून टाकली अगं. हा काय बरं झालं? हा तूच बसायची की जाऊन तिथं. अगं पण मी एक सांगितलं होतं तायशा, दोन्ही पण काढली. मग म्हणते काय तुला बरं झालं म्हणते तू पण. मी फक्त ह्या जास्वंदीच्या झाडातलं काय सांगितलं होतं, तिकडचं नव्हतं सांगितलं मी. चिकूच्या झाडातलं नव्हतं सांगितलं. अहो इथं मस्त आहे पण इथं कोण बसतं त्या बॅलर पशी? काय बसू आपण? तिथं बसायचं मस्त असं, तिथं भारी वाटायचं बसल्यावर. तिथले लाजळची झाडं लाजवायला ही तिथलं नव्हतं अहो काढायचं. का तुम्ही तिथलं काढलं? तुम्हाला नव्हतं सांगितलं मी तिथलं काढायला व. पण त्या साईडचं मी फक्त एका साईडचं काढायचं म्हणलं होतं. मी काढते पण म्हणलं होतं ना तुम्हाला. काढाव काय ताप, मी म्हणलं होतं तुम्हाला मी काढते म्हणून. झालं तिथं त्याच्यावरती ठेवा झाकून. हा मस्त झालं. झालं आता पाऊस आल्यावरती कागद त्याला आडवा झाकून घ्यायचा. हा हा झालं. चला लाजावचं झाड काढून टाकलं. इथं चिच खाली आहेत बघा, इथं आहेत. ही म्हणतात इथं हाय की. आता इथं कोण येऊन बसायचं इकडं असं ह्याला लाजवायला? हा आभाळ लय आलंय असं वाटते पाऊस येईन. इकडं स्वीटीने आता चहा गाळते वाटते. बोलिया आव चपाती खाल्ली का? चहा झाला. दाजीने दोन्ही पण काढून टाकले. काय करते? काम करते बाबा तायशा आता. हिच असतं असलं काम सारखं. काय नाही काय तिचं चालूच असतं. बघितलं का? सारखं चालू असतं तिचं. हात हा किती पण त्याला पुसलं तरी मासे शेवटी आंबा आहेत ताय सारखंच, त्याच्यामुळं माश्या जात नाहीत. झाला 8ला झालं का? आणि स्वीटीने ना आज मस्त असा केक बनवायला घेतलाय बघा. ओमडाचा तिकडे वाढदिवस आहे, इथं आम्ही केक कापून खाणार आहे घरीच बनवून. आहे का नाही? तर मस्त असा आंब्याचा केक बनवायला घेतलाय, मँगो केक है ना. कसा बनवलाय तू? थोडीशी रेसिपी सांग की ग. गऱ्याचाच पण सांग की थोडीशी. बघायचं असलं तर माझ्या चॅनलला. हा स्वीटीच्या फॅमिली चॅनलला, स्वीटीच्या चॅनलला बघा कसा बनवलाय ती मस्त असा. म्हणजे अजून बनवायचं सगळं मिक्स करून भिजत ठेवलं या 15-20 मिनटं. चांगला अर्धा तास भिजवायचंय आणि भिजल्याच्या नंतर ना मग त्याला शिजत ठेवायचं वाफलायला 50 मिनटं, मग पाऊण तास. चला काय सगळी लाजवची झाड काढ नव्हती काढायच्या. कसलं भारी आलतं, किती दिवसात ना आलतं. कोणत्या साईडचं फट काढले? दोन्ही साईडचं फट काढले. आणि ते उपटून काढलेलं ती दुसऱ्या साईडचं. कोणत्या साईडचं? पलीकडे चकूचं. चकूचं उपटून नाही काढले, कापून काढले. दात तर मुळी दिसते की एवढी मोठी. अगं ती साईडची मुळी असते. साईडची कुठली? तिकडे असं कुठली तरी दुसरी कशाची तरी. कशाची? आता त्याच्यात कशाची मुळी यायची व? जाऊ दे असू दे. काय आज इतक्या दिवस लावून कसं तर आलतं. ती लय झालंय म्हणून तिथं कचरा निघत नाही. ती कसं तरी दिसतंय. एका साईडचं काढा म्हणलं लय झालंय. तुम्ही दोन्ही साईडचं त्या साईडला कोण म्हणलं तरी होतं, नाव तर घेतलं होतं का? चल पुरी पाणी दे चल. आबाळ गेलं हो, इकडं आलं हो, ओरडतंय आबाळ. चला